गणित काय म्हणत आहे, सचिनने एकूण किती सामने खेळले, 10 सामने एकूण. लक्ष द्यायचं, पहिले मी शिकवताना पहा, सचिननं पहिला सामना खेळला, दुसरा सामना खेळला, तिसराही सामना खेळत, चौथा सामना, पाचवा सामना, सहावा सामना आहे ना, सातवा, आठवा, नववा आणि 10वा असे 10 सामने खेळला सचिन. मग त्यापैकी पहिल्या 5 सामन्यांची काय दिली, सरासरी धावा 105. पहिले कन्सेप्ट सांगतो, मग शॉर्टकट गो है ना. ठीक, मग त्याच्या पहिल्या 5 सामन्यांच्या सरासरी दिलाय, सरासरी धावा किती आहे, 105. मग तुम्हाला माहिती आहे ना, सरासरी गुणेला एकूण संख्या काय भेटते, बेरीज. त्या सर्व 5ही सामन्यांची धावांची बेरीज है ना. पहा, मग सरासरी गुणेला एकूण संख्या किती, 5. ओके, 5 5 25 आणि 5 1 5. त्याच्या एकूण धावा झाल्या 525. पहिल्या सुरुवातीच्या 5 सामन्यातल्या धावा 525. ओके, आता नंतरचे 5 सामने 1 2 3 4 5. मग या नंतरच्या 5 सामन्यांच्या धावांची सरासरी, सरासरी ती दिली आहे 93 धावा. मग इथे सेम, सरासरी गुणेला एकूण संख्या काय भेटल, 5ही सामन्यांची बेरीज. 5 त्रिक 15, 5 1 9 5 45 आणि 46 म्हणजे किती धावा, 465 धावा. कन्सेप्ट शिकवत आहो, शॉर्टकट आहे याला, एवढे वेळ नाही लागत. ओके, ठीक. आता मग आपण हे म्हणू शकतो ना, सर्व 10 सामन्यांच्या एकूण धावा है ना, एकूण धावा 10 सामन्यांच्या एकूण धावांची काय काढू, बेरीज. ही आहे बेरीज पहिल्या 5 सामन्यांची, ही आहे बेरीज नंतरच्या 5 सामन्यांची, आणि हे जर बेरीज केली तर एकूण 10 सामन्यांची बेरीज. 5 आणि 5 10 0, परत 1 6 आणि 3 9, 5 अधिक 4 9 म्हणजे टोटल 990 धावा झालं. म्हणजे संपूर्ण 10 सामन्यात सचिननं 990 धावा काढल्या. मग आता गणित काय, त्याच्या संपूर्ण 10 सामन्यांची सरासरी किती. मग सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या किती आहे, 10. म्हणजे सरासरी किती आली, मग 99 धावा. समजलं. मग सचिनच्या संपूर्ण 10 सामन्यांच्या सरासरी धावा 99. पडलं. एवढं नाही करायचं पण. मग पहा, द्या लक्ष है ना. या प्रकारात गट समान आहे, या प्रकारात गट समान आहे. मग जेव्हा जेव्हा असा प्रकार असन ज्याच्यात गट समान असन, जसं 5 धावा 5 धावा, जसं पूर्ण 12 महिन्यात 4 महिने 4 महिने 4 महिने गट समान आहे, 3 3 3 है ना. ठीक, समजा 6 वार असन, त्यातले 2 दिवस 2 दिवस 2 दिवस 3 गट. म्हणजे जर गट समान असन तर सरळ सरळ है ना, काय लॉजिक लावायचं है ना. पहा, समजा गट समान असेल तर है ना, काय पाहिलं आपण, गट समान असेल तर लॉजिक लावायचं तर है ना. संपूर्ण 10 सामन्यांची सरासरी बरोबर 10 सामन्यांची सरासरी बरोबर है ना, काय घ्यायचं, सुरुवातीच्या 5 सामन्यांची सरासरी है ना, 5 सामन्यांची सरासरी प्लस नंतरच्या 5 सामन्यांची सरासरी है ना. हा कोणता फॉर्म्युला नाही आहे. ठीक, आणि गट किती आहे रे, समान 2, म्हणून करायचं भागेला 2. समजलं. मग पहिल्या 5 सामन्यांची सरासरी किती आहे, 105. नंतरच्या 5 सामन्यांची सरासरी 93 भागेला किती, 2. चला ठीक. आता 5 आणि 3 8 9 1 भागेला किती, 2. 2 9 18, परत 1 राहिला, 2 9 18 किती येते, 99. काय आहे 99, 10 सामन्यांची सरासरी. म्हणून गट समान असेल तर हाच फॉर्म्युला वापरायचा, हे लॉजिक लावायचं. ओके, ठीक. घ्या मग 30 दिवस दिले, त्यातले 15 दिवस 15 दिवस म्हणजे गट समान आहे ना, आणि संपूर्ण 30 दिवसाची सरासरी विक्री आहे ना, विचारली. मग पहिल्या 15 दिवसाची सरासरी विक्री किती,
पहिल्या 15 दिवसाची सरासरी विक्री 270, नंतरच्या 216, सरासरी सरासरी भागेला किती 2. सर प्रत्येक वेळेस 2 भागेला करायचं का नाही, वर गट 2 आहे, संख्या 2 आहे म्हणून 2. वर जर गट 3 असते तर 3, गट 4 असते 4. समजलं? ठीक. पण याच्यापासून काय भेटल, संपूर्ण 30 दिवसांची सरासरी भेटल, सरासरी विक्री. ओके, पटत आहे? सरासरीच भेटल, कारण सरासरी सरासरी सरासरीच भेटल. क्लिअर? ओके. मग आता इथे येईल 6, 7 1 8, 2 2 4 भागेला किती 2, 2 2 4, 2 4 8, 2 3 6, किती सरासरी किती 243. डिपेंड करते तुम्ही बेरीज किती फास्ट करता, भागाकार किती, तेवढं वेळ लागेल. ठीक, चाल. या गणितात पूर्ण 90 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी विचारली ना, आणि आपल्याला माहित आहे इथं गट समान आहे ना, पहिले 30 विद्यार्थी, नंतरचे 30 विद्यार्थी आणि राहिलेले 30 विद्यार्थी. मग इथं गट समान आहे. मग हे आहे 30 विद्यार्थ्यांची सरासरी, हे आहे 30 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी, आणि नंतरच्या 30 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी है ना. ठीक. मग सरासरी सरासरी सरासरी, गट 3 आहे म्हणून भागेला किती 3, आणि काय भेटल, सरासरीच है ना. ठीक. मग आता या सर्वांची काय करू आपण, बेरीज. 7 3 10 5 15 5, पुन्हा 1, 8 8 16, 16 किती होत आहे, भागेला किती 3, 3 7 21, आणि 3 5 15, म्हणजे संपूर्ण 90 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी किती होते, 75%. असं सिंपल. घ्या मग लिहून. आता या गणितात काय म्हटलं, सेम मागचाच प्रकार आहे ना, मागचंच गणित आहे. फक्त काय केलं त्यांनी की आपल्याला माहिती आहे संपूर्ण 12 महिन्याचं सरासरी व्याज दिलंय है ना, ते किती दिलं, 4000 रुपये. मग साहजिक आपल्याला माहिती आहे ना, गट समान आहे इथं, पूर्ण 12 महिन्यात 4 महिने 4 महिने 4 महिने. पण या पहिल्या 4 महिन्याची सरासरी माहित आहे, नंतरच्या 4 महिन्याची सरासरी माहित आहे, आणि शेवटच्या 4 महिन्याची सरासरी विचारली आहे. पण सरासरी 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 एकूण काय भेटते, संपूर्ण 12 महिन्याची पण सरासरी है ना. आणि संपूर्ण 12 महिन्याची सरासरी किती दिली आहे त्यांनी, 4000 रुपये. ओके, 4000 दिले आहे. आता पहिल्या 4 महिन्याची सरासरी व्याज किती दिली, 3625. ओके, प्लस नंतरच्या 4 महिन्याचे सरासरी व्याज दिलाय 5000, आणि तुम्हाला विचारलं शेवटच्या 4 महिन्याचे सरासरी व्याज किती, हे काढायचं आहे ना. भागेला किती देणार, 3. मग हे भागाकारात इकडे जाऊन कुठे जाते, गुणाकारात. 4 त्रिक 12000 बरोबर. आता या दोघांची काय होते बेरीज, 5 5 2, 6 6 5 3 8, प्लस काय 1, हा प्लस काय होते मायनस. मग 10 मधून 5 गेले 5, 1 दिला. 10 मधून 3 गेले 7, पुन्हा 1 दिला. 10 मधून 7 गेले 3, पुन्हा 1 दिला. 12 मधून 9 गेले 3, बरोबर काय 1. आणि x कशासाठी घेतलं होतं, राहिलेल्या 4 महिन्याचे सरासरी व्याज, आणि तोच प्रश्न केला तर शेवटच्या 4 महिन्याचे सरासरी व्याज किती, 3375 रुपये. लिहा मग. एका विक्रेत्याची है ना, ठीक, आठवड्याची सरासरी विक्री. आठवडा किती दिवसाचा असते, 7 दिवसाचा. मग आठवड्याची सरासरी विक्री, समजा आठवड्याची सुरुवात झाली रविवार पासून है ना, तर रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हा संपूर्ण आठवडा आहे. मग त्याची संपूर्ण 8 दिवसात, संपूर्ण 7 दिवसात, कारण आठवडा 7 दिवसाचा, त्याची सरासरी विक्री किती दिली आहे, संपूर्ण आठवड्याची सरासरी विक्री किती दिली, 700 रुपये है ना. आठवड्याची सरासरी विक्री झाली 700 रुपये. मग आपण असं म्हणू शकतो ना, लक्ष द्यायचं, त्याची संपूर्ण आठवड्याची एकूण विक्री, पूर्ण त्यानं आठवड्यात किती रुपये कमावले, तर 700 गुणेला 7 म्हणजे किती, 4900
रुपये. संपूर्ण 7 दिवसात त्यानं 4,900 रुपये कमावले. ओके, इथपर्यंत. त्यापैकी पहिले 3 दिवस म्हणजे कोणते सण रे? रविवार, सोमवार, मंगळवार. पहिले 3 दिवस आणि सुरुवातीच्या 3 दिवसाची त्याची सरासरी विक्री. बरोबर, ठीक. किती दिली? 1,050 रुपये. मग सुरुवातीची सरासरी विक्री आहे 1,050. सरासरी गुणेला एकूण संख्या काय भेटन? 3 दिवसाची एकूण विक्री है ना, गुणेला किती? 3 3 0 0 5 3 15 3 1 3. 3,150 रुपये कमावले पहिल्या 3 दिवसात, रविवार, सोमवार, मंगळवार. झालं. आता शब्द पहा काय, नंतरच्या 5 दिवसाची नाही म्हटलं त्यानं, शेवटच्या 5 दिवसाची म्हटलं. शेवटचे 5 दिवस. आठवड्याची सुरुवात जर रविवारी झाली असेल तर आठवड्याचा शेवट कुठं असेल? शनिवारी. मग शेवटचे 5 दिवस पहा कोणते होईल? हा पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. म्हणजे शेवटचे 5 दिवस म्हणजे है ना, म्हणजे हे होईल ना, है ना, म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आणि शेवटच्या 5 दिवसाची सरासरी किती दिली आहे? 470 रुपये है ना. मग शेवटच्या 4 दिवसाची सरासरी 470 गुणेला शेवटचे 5 दिवस काय भेटेल? शेवटच्या 5 दिवसाची एकूण विक्री है ना, 500. आता 7 5 35 5 3 5 20 आणि 3 23. म्हणजे शेवटच्या 5 दिवसात त्यानं कमावले 2350 रुपये. ओके, ठीक. पहा, सुरुवातीच्या 3 दिवसात 3150, शेवटच्या 5 दिवसात 2350. पण ऑब्झर्व करा, ह्यामध्ये मंगळवारची विक्री आहे आणि यामध्ये सुद्धा मंगळवारची विक्री आहे. पडलं. म्हणजे जेव्हा तुम्ही या सर्वांची बेरीज कराल है ना, म्हणजे हे 3150 आणि हे 2350 याची जर बेरीज केली है ना, 0 5 आणि 5 10 0 पुन्हा 1 3 आणि 2 5 आणि 3 आणि 2 5 5500 5500 रुपये है ना. हे जर बेरीज केली तर ही बेरीज नक्कीच 4900 पेक्षा कशी आली? जास्त. 4,900 पेक्षा जास्त. का? कारण याच्यामध्ये या मंगळवारची विक्री डबल आहे ना. आणि तुम्हाला प्रश्नच तो विचारला तर तिसऱ्या दिवसाची विक्री किती? आता इथं तिसरा दिवस आठवड्याचा जर हा पहिला दिवस असेल, हा दुसरा, तर हा तिसरा असेल है ना, ठीक. मग मला सांगा, याच्यामध्ये हा जो डिफरन्स असेल तोच डिफरन्स म्हणजे त्या तिसऱ्या दिवसाची काय असेल? विक्री. का बा सर तोच डिफरन्स? कारण या 49 4,900 मध्ये संपूर्ण 7 दिवसाची विक्री आहे, याच्यात सुद्धा 7 दिवसाची विक्री आहे, पण तो जो मंगळवार आहे तो डबल आहे. पटलं? म्हणून है ना, म्हणून आपल्याला काय करायला लागल? 5,500 मधून 4,900 काय करायला लागल? मायनस. तर तिसऱ्या दिवसाची विक्री किती रुपये? 600 रुपये. म्हणून तिसऱ्या दिवसाची विक्री किती? तर 600 रुपये. समजलं? चला घ्या लिहून. युवराज खेळला 5 सामने. समजा हा त्याचा पहिला सामना असेल, दुसरा सामना, तिसरा सामना, चौथा सामना आणि 5वा सामना. संपूर्ण 5 सामन्यांच्या सरासरी धावा किती दिले? 102 गुणेला किती? 5 है ना. काय होते? 5 2 10 5 1 5. म्हणजे संपूर्ण 5 सामन्यात 510 धावा काढल्या. त्यापैकी सुरुवातीच्या 3 सामन्यांच्या सरासरी धावा किती आहे? 115 गुणेला किती? 3. पहिले 3 सामने है ना, म्हणजे किती झाल्या? 5 3 15 5 1 3 1 3 आणि 1 4 पुन्हा 3 1 3. म्हणजे सुरुवातीच्या 3 सामन्यात त्यानं 345 धावा काढल्या आणि शेवटच्या 3 सामन्यांच्या त्याच्या सरासरी धावा किती दिल्या? 95. मग 95 गुणेला किती? 3. 5 3 15 5 1 9 3 27 आणि 1 58. म्हणजे सुरुवातीच्या शेवटच्या 3 सामन्यात झाल्या 285.
सुरुवातीच्या 3 सामन्यात झाल्या 345, संपूर्ण 5ही सामन्याची जर बेरीज केली तर 345 आणि 285, 5 आणि 5 10 0, 8 आणि 4 12 आणि 13, किती येते 630. पडलं. कोण ओरिजिनल किती आहे 590. म्हणून त्यानं है ना हे 3 रिपीट होते ना, डबल होत आहे, म्हणून तिसऱ्या सामन्यातील आपल्याला काय करायचे धावा. तर काय करायचं ह्या 630 मधून है ना हे 510 काय करायचे मायनस, तर 0 2 1 म्हणजे त्याच्या धावा किती 120.